काही सिच्युएशन मध्ये त्यांचं काका टीचर आहे, डिसिजन घेत आहे, स्टुडंट एज्युकेशन करत आहे आणि पप्पा पैसे देत आहे. इज इट क्लिअर? पण काही सिच्युएशन मध्ये हे तिन्ही पण एकच असते व्यक्ती. स्टुडंट पण तोच आहे, पैसे पण तरीच देणार आहे, निर्णय पण तरीच घेणार आहे. आणि काही ठिकाणी तिन्ही पण लोक अलग अलग असतात आणि काही ठिकाणी बाबा डिसिजन घेणारा पैसे देणारा एक असतंय आणि शिक्षण करणारा अजून एक असतात. इज इट क्लिअर? पण ते समजदारी पाहिजे. संडे ऑन एसटीपी झालं, 16 वर्षाचा मुलगा आहे, पैसे कधी जिंदगीत कमवले नाही आणि त्याला म्हणलंय आत्ताच पैसे द्यायचे, संपलं, मग झालं सत्यनाश. क्लिअर? समजत आहे की नाही? स्पॉट ब्रेक काढायची आहे, 400 पाहिजेच आहे, पण कोणाकडून पाहिजे ते पण थोडं समजदारी ठेवा. मॅच्युरिटी बोलतेस को. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? कॉमन सेन्स वापरा, कॉमन सेन्स. त्यातला पहिला पॉइंट काय माहिती का? मग जो व्यक्ती पैसे देऊ शकत नाही, कसं कळत आपल्याला? एक्झाम्पल, त्या स्टुडंटला विचारलं पैसे भरू शकते का, बरोबर? आणि ते विचारल्यानंतर स्टुडंट म्हणले सर तुझा चेहरा कळाला आपल्याला नाही सर. कळाल्यानंतर मग डायरेक्ट म्हणायचं पापा के साथ डिस्कशन करेंगे, अपॉइंटमेंट सेट करायची. समजलं? जर त्यांनी करू शकताय मग त्याला स्पॉट ब्रेक करायची. इज इट क्लियर? यानी कि जो पैसा दे सकता है उसको स्पॉट फीडबैक करके डीडी उठाना, किसी को भी नहीं करना. समझ में आया? समझ में आया? हम पहले फिर ये तीनों भी लोग एक ही है, उसको स्पॉट फीडबैक कर सकते हैं आप. यानी कि जो पैसा भी दे सकता है, एजुकेशन भी कर सकता है और डिसीजन भी ले सकता है, फिर उसको कैसे हम फीडबैक कर सकते हैं स्पॉट पे, और टीडी कैसे कंफर्म कर सकते हैं, और 400 रुपए हम फीडबैक अमाउंट कैसे कमा सकते हैं, हम देखेंगे. तैयार है सब लोग? ओके, वेरी गुड. हे लिख के लिया? कोणाला फीडबॅक करायचं मराठी भाषेत द्या. विशाल कुठे आहे? दे सकता है, एजुकेशन भी ले सकता है और डिसीजन भी ले सकता है, और उसको एसटीपी समझ में आया है. समझ में आया? फिर उसको स्पॉट में कैसा क्लोज करके डीडी कैसा उठाना, ए स्पॉट फीडबैक. और बचे हुए लोगों को क्या करना है? होम फीडबैक. समझ में आया? अब स्पॉट फीडबैक करना है, सिंपल. देखो एसटीपी कैसा भी होने दो, एसटीपी कावेरी भी करने दो, लेकिन एसटीपी होने के बाद हम ऐसा रिस्पॉन्स करेंगे, ऐसा एक्साइटमेंट दिखाएंगे, उसको लगना चाहिए साला पार्थ भौमिक सर ने एसटीपी किया. इज इट क्लियर? इज इट क्लियर? यानी कि कैसा एक्साइटमेंट दिखाना. अब मैं पॉइंट दिखा रहा हूँ और मैं प्रैक्टिकल करके भी दिखाता हूँ. क्या शो करना है? एक पावरफुल एक्साइटमेंट शो करना है एसटीपी होने के बाद. उसको लगना चाहिए कि साला एसटीपी बहुत पावरफुल है. समझ में आया? समझ में आया? एक्साइटमेंट शो अप करने का फर्स्ट पॉइंट. सेकेंड, फिर उसको लगेगा मैं तो बहुत लकी हूं. उसको ऐसा लगना चाहिए, फील होना चाहिए वो लकी इंसान है. अब फिलहाल लेकिन आज के दिन विद्या मैम बहुत तगड़े मोड पे थे. उनका मूड शायद आज अच्छा होगा. समझ में आया क्या? इतना पावरफुल एसटीपी हो. मैं करके दिखाता हूँ. समझ में आया? मेरा फीलिंग समझ में आया? माझं फीलिंग, माझी भावना पोहोचली का तुमच्याकडे? सेकंड थिंग, मग आपण त्याला सिंपल क्वेश्चन विचारायचं, बरोबर? काय एज्युकेशन, हेल्थ पॉइंट पण टाकतो. एज्युकेशन, हेल्थ अँड इन्कम या तिन्ही पॉइंट मधून कुठला पार्ट चांगला वाटला? कोणचा पार्ट? अच्छा. भिखारी क्वेश्चन क्या मालूम है क्या? एसटीपी अच्छा लगा क्या? भिखारी क्वेश्चन समझ में आया? समझ में आया? गरीबी क्वेश्चन क्या है? एसटीपी अच्छा लगा क्या? और अच्छा बुद्धिमान क्वेश्चन क्या है? एजुकेशन, हेल्थ और वेल्थ. कौन सा पार्ट अच्छा लगा? इज इट क्लियर? फिर उसको 3 में से एक चुनना ही है. समझ में आया क्या? अब वो चुना है एजुकेशन, क्या भी वो चुनना है. उसको सेकंड पॉइंट उसको क्या यूज करने का? ट्रिपल एफ थ्योरी.
ये मैं नहीं कर सकता हूँ सीनियर सर की प्रोफेशन की, लेकिन तुम लोग कर सकते हैं। उसको लगता है कि तुम और वो सेम है। इज इट क्लियर? इज इट क्लियर? जब मैं पहले करता था तुम्हारे वक्त में ट्रिपल एफ तेरी, ट्रिपल एफ मतलब क्या है? ये तेरी इतना चाटपूट यानी की मस्त पैकी खाऊन घ्या पुसून घ्या हा तेरी सगळ्या ठिकाणी वापर होत आहे। ज्युनियरला बोलताना, फीडबॅक करताना, आईला फीडबॅक देताना, वडिलांना फीडबॅक देताना, पैसे काढताना, ज्युनियरला माइंडसेट करताना, सगळ्या ठिकाणी यानी कि सब जगह ये तेरी इस्तेमाल होता है। इज इट क्लियर? और तेरी आपको सिखाना होगा वो क्या होता है? फील, फेल एंड फाउंड। डिटेल में समझना है, चैट जीपीटी में जाओ, ये डालो, आपको डिटेल में मिलेगा। मैं डायरेक्ट बताता हूँ। फील मतलब क्या? यानी कि जो भी वो बोलता है ना उसको पहले फील करना। क्या करना? फील करना। वो बोल रहा है एजुकेशन पार्ट अच्छा लगा, अरे यार एजुकेशन पार्ट अच्छा लगा। ऋषित, जब मैंने प्रेजेंटेशन सुना, अरे यार सच में मुझे भी एजुकेशन पार्ट ही अच्छा लगा। अरे हमारे दोनों विचार, दोनों की जो सोच है ना मिलता जुलता है। इज इट क्लियर? इज इट क्लियर? समझ में? इसको बोलते क्या? यानी कि फील कर रहे हैं। समझ में? अब फेल्ट यानी कि साधारण करना। उसको ऐसा लगना चाहिए कि ऐसा सही, कभी कई लोगों को ऐसा ही लगा। और एसटीपी हुआ उसको दिखाने का, देख वो लक्ष्मी मैडम, उनको भी एजुकेशन पार्टी अच्छा लगा। देखो विद्या मैडम, उनको भी एजुकेशन पार्टी अच्छा लगा। देखो और देख, उसको भी एजुकेशन पार्टी अच्छा लगा। समझ में है क्या? और सबको मत दिखाओ तो वो मैच्योरिटी है। इज इट क्लियर? फेल्ड समझ में आया? यानी कि जो भी उसको लगा ना उसको लगना चाहिए कॉमन है। समझ में आया? समझ में आया? फेल्ड मतलब। और फाउंड मतलब क्या? लेकिन मुझे एजुकेशन पार्ट अच्छा लगा, इनको भी अच्छा लगा, क्योंकि उधर स्किल्स सीखने को मिलता है, बरोबर। लेकिन वो इस्तेमाल करके हम अच्छे से करियर बना सकते हैं। और हमको ये समझ में आया, इसलिए हमने डिसीजन लिया और तुरंत पैसा एडमिशन किया। यानी कि उसका सबकॉन्शियस माइंड में जाता है, छोटा बिंदु में, फिर हमको भी अब तुरंत पैसा भरना है। समझ में आया? समझ में आया कि नहीं आया? फिर हम उसको बोलना, समझ में आया? फाउंड यानी कि हम सभी लोग पैसे इकट्ठा किए, फिर एडमिशन कर दिया, इसीलिए हम इस मुकाम पर पहुंचा। इसीलिए लक्ष्मी दीदी के पास अब बाइक है, इसीलिए इधर दीदी के पास अब क्या है? बाइक है, लैपटॉप है, मोबाइल है, टैब है। इसीलिए शिवराज सर के पास इतना कुछ है, रोहित सर के पास इतना कुछ है। इसको बोलते हैं फाउंड। यानी कि वो डिसीजन लेने के बाद ऐसा उसको लगा, ऐसे कितने लोगों को लगा, और लगने के बाद उसका फायदा क्या हुआ, रिजल्ट, लेकिन फाउंड करना, तैयार करना। इज इट क्लियर? समझ में आया? चैट जीपीटी में डालो ट्रिपल एफ तेरी नेटवर्क मार्केटिंग, आपको पूरा तेरी देगा, आप लिख के लो। समझ में आया? कल नाइट को यही किया मैंने। समझ एक बार इधर तक? ट्रिपल एफ तेरी। अब अपने 4 एबिलिटीज फटाफट पूछना उसको। कौन सा एबिलिटी है? 4 क्वालिटीज जो एसटीपी लास्ट में बता दे। क्या क्या है? पॉजिटिव माइंडसेट होना चाहिए। फटाफट कैसा पॉजिटिव माइंडसेट आपके पास है? लर्निंग करने को तैयार है, खुद को चेंज करने को तैयार है, खुद डिसीजन ले सकते हो, सपने हैं आपके पास। फटाफट ज्यादा सोचने का नहीं, हमको स्पीड चाहिए स्पॉट में। समझ में आया? क्योंकि वो डिसीजन ले सकता है। समझ में आया? फिर 4 क्वालिटीज हमने पूछा है, यस आंसर है। 4 बार वो तुरंत बोला यस। अब पैसा भी मांगो, वो बोलता है यस, वो बोलता है यस, अब बोलता है यस। इज इट क्लियर? ये बोला है। अब उसको समझाना है वैल्यू फॉर मनी। उसको समझा है VFM। मैं लिख के देता हूं इधर VFM। एक रिफ्लेक्ट लिखा ना? उसको समझाना है VFM, रिफ्लेक्टिव VFM। और VFM के बाद 5वां पॉइंट है डायरेक्ट क्लोजिंग। वो कैसा करना है वो भी करके दिखाता हूं। VFM कैसे दिखाना? VFM मतलब क्या है? वैल्यू फॉर मनी।
क्या क्या आहे एक्झाम्पल 34,157 रुपये भरल्यानंतर किती रुपये 34,197 रुपये. आजपासून साला ते 75 VP 50 VP विसरून जावं. आजपासून 155 VP उचलू आपण. मी आजपासून लोणावळा गेलो होतो एका वर्षाखाली. लोणावळा गेल्यानंतर ना ते डायरेक्ट म्हणले तोंडावर म्हणले बाबा 125 रुपये आम्ही 5 VP 2 VP 1 VP काटत नाही, आम्ही प्रोडक्ट विकत नाही, पण डायरेक्ट लीडर म्हणले तर पण आम्ही 125 VP उचलतो. सर त्या दिवशी डिसिजन घेतलं आणि 200 VP पण उचलले. 200 माइल्स. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? 200 माइल पण उचलले आणि याच्यावर प्रॅक्टिस चालू आहे आपल्याला पण उचलायची. समजलं? डायरेक्ट 155 रुपये तिन्ही कोर्स 34,197 रुपये. समजलं? यात काय काय भेटतंय? यात भेटतंय 3 कोर्सेस लिहून घ्यायची. स्मार्ट AI, स्मार्ट वेबटेक, स्मार्ट वेबकॉम. इज इट क्लियर? प्लस लिखना. अभी से क्या लिखना? प्लस मिलता है 40+ हाई क्वालिटी कंटेंट्स. क्या? 40+ हाई क्वालिटी कंटेंट्स प्लस मिलता है 3 ISO सर्टिफिकेट. ऐसा ही बताना, मैं जैसे बता रहा हूं ना ऐसे आग बड़ा करके. समझ में आया? ऐसा ही बताना. ISO सर्टिफिकेट प्लस इधर क्या मिलता है? इधर मिलता है उसके साथ साथ 30+ ई-बुक्स. समझ में? प्लस इधर क्या मिलता है? इधर मिलता है 1 लाख रुपीस का एक्सीडेंटल डेथ इंश्योरेंस. अगर पैसा तुरंत भर दिया तो. समझ में आया? अगर किसी को तो लगता है वो साला 34 रुपये भर दो फिर माला माल. इज इट क्लियर? प्लस इधर क्या मिलता है? इधर मिलता है स्मार्ट आइडिया. उस सर ने बताया ना इधर बिजनेस भी करने को आता है. फिर उसका खुद का अकाउंट मिलेगा आपके नाम पे. प्लस इधर क्या मिलेगा? 155 VP. और आते वक्त ज्वाइनिंग के वक्त ही आप 3 ID से चालू कर सकते हैं. कितने ID से? ज्वाइनिंग के वक्त ही. समझ में? प्लस इधर मिलता है बिजनेस डेवलपमेंट ट्रेनिंग BTT. बिजनेस डेवलपमेंट ट्रेनिंग. प्लस इधर मिलता है पर्सनल डेवलपमेंट, एटीट्यूड डेवलपमेंट, कम्युनिकेशन स्किल डेवलपमेंट ट्रेनिंग. प्लस इधर मिलता है वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द पावरफुल इनकम अपॉर्चुनिटी. अब भाई साहब मेरे को बोलो हम भर रहे कितना 34,197 रुपीज, लेकिन हमको मिल रहा है जो पैसे से भी हम गिन नहीं सकते उतना ज्यादा वैल्यू मिल रहा है. यस और नो? यस और नो? फिर ये सब कुछ उसको दिखाया यानी कि क्या देने के बाद क्या मिल रहा है इसको दिखाया. और देने के बाद हम उसको डायरेक्ट क्वेश्चन पूछ रहे. ये जो अमाउंट है VFM हुआ वैल्यू फॉर मनी. अब क्लोजिंग करने का. क्लोजिंग कैसा? ये जो अमाउंट है अमाउंट कैसे करेंगे? कैश करेंगे, फोन पे करेंगे. वो क्वेश्चन गया आप भर सकते हैं क्या? कैश करेंगे, फोन पे करेंगे. हमको अब P20 ने हमको अब सुपर ओवर खेलना है. साला हमको भी 23 में कार चाहिए ना? यस और नो? यस और नो? फिर डायरेक्ट पूछना कैश करेंगे क्या ऑनलाइन करेंगे. कितना बोला मैं? 34,000. फिर उसको हार्ट अटैक भी आ सकता है, उसके नीचे से जमीन भी हिल सकता है, बरोबर. लेकिन वो होने के बाद फिर उसको एक क्वेश्चन करेंगे. वो नहीं बोलता है इतना तो वो सर अमाउंट हो नहीं सकता. फिर से क्या करना? फिर से ट्रिपल एफ. फिर से ट्रिपल एफ. फिर से ट्रिपल एफ. एग्जाम्पल. दीदी ऋतिका दीदी, मैं समझ सकता हूँ आपके पैसे की अड़चन, मैं फील कर सकता हूँ, क्योंकि एक वक्त था एडमिशन होने के बाद, जब लॉकडाउन खत्म होने के बाद मेरे भी घर में ऐसी हालत थी. और मेरे को मालूम है एक लाइट बिल भरने के लिए, एक 2 टाइम खाना खाने के लिए वो कितना हमको यानी कि तकलीफ होता है. मैं समझ सकता हूँ पैसे प्रॉब्लम. फील झालं का नाही? फील समझ? फील. अब फेल्ट
आपको क्या लगता है ये तकलीफ आपको ही है क्या? मेरे को नहीं था, विद्या मैम को नहीं था, लक्ष्मी मैम को नहीं था, और ये सभी लोगों का टेस्टिमोनी भी और सुन चुका है, वो सामने ही सुन चुका है। और संडे और अष्टमी बराबर नहीं क्या? उन सभी लोगों की तकलीफ था, लेकिन वो तकलीफ को देखते नहीं बैठे, वो सोल्यूशन को देखा है। फिर आपको क्या लगता है, तकलीफ को देखना चाहिए क्या सोल्यूशन को देखना चाहिए? ये सभी लोगों का प्रॉब्लम था, लेकिन उस सॉल्यूशन के देखा और सॉल्यूशन फेल्ड हुआ, फाउंड उस सॉल्यूशन को देखने के बाद वो डिसीजन लिया है, और जितना अमाउंट होता है उतना अमाउंट अरेंजमेंट किया तुरंत, और रजिस्ट्रेशन किया। ये करने के बाद वो अच्छे से ट्रेनिंग लेके अब इस मुकाम तक वो पहुंचे, जिसमें से उनके पास डैश 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 अचीवमेंट बताना, पट 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 पट। क्लियर? फिर 34,000 हो नहीं सकते, लेकिन अब फिर कितना हो सकता है? क्या बोलते हैं? 34,000 रुपए भरने को बोला, कितना भर सकते हैं फिलहाल? 3,500 तो देगा क्या नहीं देगा? जो बोला, जो डिसीजन भी ले सकता है, एजुकेशन भी कर सकता है, और फीस भी भर सकता है, फिर 3,500 तो 1 लाख टक्के करेगा। समझ में आया? समझ में आया? क्वालिटी है? इज इट क्लियर? 400 रुपए कंफर्म। समझ में आया? अब जाएंगे हम ओन फीडबैक में, फास्ट लिख के लिया। 4 क्वालिटीज। अरे एसटीपी, प्रत्येक एसटीपी मध्ये लास्ट पॉइंट तेच आहे, ड्रीमर होना चाहिए, पॉजिटिव होना चाहिए, 2 घंटे दिन में देना चाहिए, डिसीजन लेना चाहिए। हर एक एसटीपी में हर सीनियर बताता है, मालूम नहीं? इसको बोला था ना फटाफट पट 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 पट, वो बोली ना एस 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 एस, उससे सम क्वेश्चन मैंने एस गया, फिर बाद में भी एस बोला। समझ में आया? क्लियर? यस। आता आपण करूया होम फीडबॅक. कुठला फीडबॅक? होम फीडबॅक. आता डायरेक्ट डेमो होणार, 2 मिनिटात लिहून देतो तुम्हाला, डायरेक्ट डेमो होता. फास्ट जे 5G स्पीड मध्ये राहा. 5G स्पीड मध्ये आहे? तुमच्या बॉडीला दोन झटका. चांगला बसून घ्या, एनडी बसून घ्या, पाठी चांगला स्ट्रेट करून बसून घ्या. आय साइज रेडी? कुठला फीडबॅक करायचा आपल्याला? होम फीडबॅक. घरात घुसून सर्जिकल स्ट्राइक. येस ऑर नो? काय झालं? घर घुसणे, बरोबर? डायरेक्ट घरी घुसून. त्यातला पहिला आहे ते आहे रिलेशन बिल्डिंग. रिलेशन बिल्डिंग. रिलेशन बिल्डिंग मध्ये काय करायचं आहे? स्टार्टिंगला पॉवरफुल इंट्रोडक्शन द्यायची. काय? पॉवरफुल इंट्रोडक्शन. लोग क्या करते माहिती का? गेलं घरात फीडबैक मध्ये, आणि फीडबैक जाने के बाद वो इंट्रोडक्शन नहीं देता, वो पूछता है चाचा आप क्या करते? वो चाचा को लगता है साले ये आई कौन, ये किधर से आया, क्या है ये, क्या है, कौन है? इस सब कुछ उसके दिमाग में क्वेश्चन रहता है. फिर वो फिर भी बताता है मैं ना खेती करता हूँ. समझ में? इसीलिए डाउट से आंसर देता है. क्यों मालूम है क्या? हम क्या देख, हम कौन है बताए नहीं. हम मनुष्य है, जानवर है, क्या नेटवर्क है, बिजनेसमैन है, कौन है बताया नहीं. किधर से आया बताया नहीं. चालू किया डायरेक्ट. समझ में? इसीलिए पावरफुल इंट्रोडक्शन चाहिए. इज इट क्लियर? सेकेंड थिंग, ये देने के बाद फिर उनको पूछना, क्वेश्चन पूछना उनको. डिटेल में तुम्हें लिखून घ्या, मराठी हिंदी में, मराठी में आप लिखो. क्वेश्चन पूछना है चाचा आप क्या करते, चाचा आप क्या करते, चाची आप क्या करते, काकू तुम्ही काय करता. हम बताए हम कौन है, फिर उनको पूछा वो कौन है. इज इट क्लियर? फिर क्वेश्चन पूछने के बाद क्वेश्चन ऐसे चाहिए इंटरेस्टिंग मोड में. कौन सा क्वेश्चन चाहिए? इंटरेस्टिंग मोड में. कसं? ताई तुम्ही काय करता? कॉलेज करता. माझं फेस एक्सप्रेशन बघा, फेस एक्सप्रेशन. कॉलेज करता का? कुठलं कॉलेज? वालचंद कॉलेज. हा,
अरे म्हणजे घराजवळच आहे ते वाचन कॉलेज. कुठल्या साइड मध्ये? आर्ट्स मध्ये. मैं ऐसा क्वेश्चन पूछ रहा था कि उनको उनको उसको लग रहा है कि वह मैं उसके उसके यानी कि उसका करियर में मैं इंटरेस्ट ले रहा हूँ, उसके फील्ड में क्या कर रहा हूँ मैं. और तुम क्वेश्चन कैसे करते? काका तुम्ही काय करता? शेती करता का? बरं. आता काय विचारू? आई तुम्ही काय करता? घरात किती लोक राहतात? सर तुम्हीच क्वेश्चन कन्फ्युज मध्ये असता. काय विचारायचं? येस और नो? येस और नो? एकदम जोश, जुनून, थोडं एक्साइटमेंट, थोडं खुशीने जावा. त्याच्या लाईफ मध्ये पूर्ण जाणून घ्या. काय उसके लाइफ में बारे में पूरा डाटा निकालो. इतना निकालो ना, वो आधा घंटा बड़बड़ करेगा और 45 मिनट के बाद वो पैसा देगा. समझ में? इधर क्या करना है? लिसनिंग. इधर क्या करना है? इधर क्या करना है? क्वेश्चन पूछना है इंटरेस्टिंग मोड में और चुप बैठना है. क्वेश्चन पूछना है इंटरेस्टिंग मोड में और चुप बैठना है. क्वेश्चन पूछना है इंटरेस्टिंग मोड में और चुप बैठना है. और उसको लगता है भाई ये लड़का बहुत शानदार है, वही बता रहा है, फिर उसको क्या लगता है? ये लड़की बहुत शानदार है. समझ में? क्योंकि उसका अभी तक कोई नहीं सुना, हम सुन रहे, वो भी इंटरेस्टिंग से. उसका बात कितना भी घटिया लगने दो, फिर आप ऐसा बोलना, ऐसा क्या? अरे बाप रे, 20 साल से खेती कर रहे हो, आपको बहुत तजुर्बा होगा. फिर मेरे को बहुत इंटरेस्ट है खेत में फिरना, क्योंकि मैं सिटी का लड़का हूँ. तेरे को इंटरेस्ट रहे नहीं रहे बता. हमको क्या चाहिए? हमको क्या चाहिए? समझ में? और सच में मेरे को इंटरेस्ट है खेत में फिरना. समझ में? इंटरेस्टिंग क्वेश्चन पूछना. कैसा? मुझे क्वेश्चन पूछना, वो पावरफुल इंट्रोडक्शन में मतलब क्या क्या बोल सकते? वो भी बता दो मैं, प्रैक्टिकल में बता दो. इधर तक हुआ? यस. अब ये सब कुछ सुनने के बाद ऑटोमेटिक रिलेशन बिल्ड होगा. क्वेश्चन का अंदर क्या लिखा तुमने? इंटरेस्ट लेना. इंटरेस्टिंग यानी कि उनके लाइफ में उनको लगना चाहिए कि हम इंटरेस्ट ले रहे हैं. समझ में? यस. फिर तब जाके उस व्यक्ति से हमारे साथ क्या होगा? रिलेशन बिल्ड होगा. इज इट क्लियर? यस. और ये पूछते वक्त हर जगह उनको क्या करना है? एप्रिसिएशन करना है, फुगाना नहीं, तारीफ करना है. फुगाना नहीं, तारीफ करना है. तारीफ करना मतलब क्या? अब ये दीदी है, तो दीदी तुम तो ऐश्वर्या राय से दिखती हो. ये क्या है? फुगाना. तारीफ मतलब क्या? दीदी तुम बहुत डिसेंट हो. तारीफ करता है, इसको ध्यान में रखना. हाँ. मेरा पिताजी गुजर गया 2 दिन पहले. वो अच्छा, बहुत बढ़िया. एप्रिसिएशन करना यानी कि कॉमन सेंस. आप उतना कॉमन सेंस तो इधर के लोग में आसा है ना. कॉमन सेंस इधर तो समझ में आया? खत्म. अपना रिलेशन बिल्डिंग पॉइंट खत्म. 1 नंबर शुरुआत किया आप सभी लोगों ने. क्लियर? अब दूसरा हम लेंगे वो है तुम्हारे भाषा में लिखता हूं मैं. प्रेजेंटेशन. फर्स्ट पॉइंट है नीड ओरिएंटेड. सेकेंड पॉइंट है नीड ओरिएंटेड एसटीपी करना है. और सेकेंड पॉइंट है टेस्टिमोनियल दिखाना है. क्या दिखाना है? खत्म. इतना इसमें नीड बेस्ड एसटीपी और टेस्टिमोनियल. नीड ओरिएंटेड टू बी शॉर्ट, to be in short और minimum time. एकदम कम में बम देना, छोटा भी. इज इट क्लियर? कम में बम. थर्ड पॉइंट है वो क्या है? ऑब्जेक्शन हैंडलिंग कब आता है? एक टेस्टिमोनियल दिखाने के बाद उनको बोलना चलो कैश कर देगा, फोन पे कर दे. टेस्टिमोनियल दिखाया,
टेस्टिमोनियल दिखाने के बाद जो स्पॉट प्रयोग हमने बताया था, इधर स्पॉट टैग इधर इस्तेमाल करने का, इधर एक टेस्टिमोनियल के बाद इधर क्या करना, स्पॉट फीडबैक जो भी बताएगा इधर यूज करना। वो कभी कभी डीडी देने वाला ऐसा रहता है, तुम पूछते चाचा आपको कोई सवाल है क्या? नहीं पूछो ना, नहीं पूछो कुछ तो सवाल है तुम। क्यों? सीनियर ने बताया ऑब्जेक्शन हैंडलिंग करना। अबे सारा तुमको इतना खुजली क्यों हो रहा है? ऑब्जेक्शन, हमको ऑब्जेक्शन है, हमको क्या चाहिए? हमको क्या चाहिए? पैसा चाहिए। समझ में आया? समझ में आया? ऑब्जेक्शन हैंडलिंग कसं? ऑब्जेक्शन हैंडलिंग रिफ्लेक्ट theory and powerful tackle with powerful attitude। यानी कि ऑब्जेक्शन को टैकल करना है हमको। कैसा करना है? पावरफुल एटीट्यूड से। बिल्ली जैसा नहीं, शेर जैसा। सिखाता हूं कैसा। लास्ट में वो एक क्लोजिंग, पैसा देते हुए क्या? कैश और फोन पे। लास्ट में क्या है? क्लोजिंग, कैश और फोन पे। इतना ही सिंपल है, बहुत सिंपल है, ज्यादा लेंदी करने का नहीं, और ज्यादा किसी ने वो बताया तो फिर उतना भी यूज करने का नहीं। अगर जब आप 50 लोगों को सीनियर बनेगा ना, तब डिटेल में घुसो। इज इट क्लियर? आता प्रॅक्टिकल करू। प्रॅक्टिकल मला हमको एक पेरेंट चाहिए, मतीन सर है पेरेंट, और एक स्टूडेंट चाहिए। आपको लड़की चाहिए क्या लड़का चाहिए स्टूडेंट में? तो बोला तो जेवण केल्यासारखं लड़की चाहिए। ओके, फिर लड़की तुम्ही हो, आओ ऋतिका। मतीन सर एक जोरदार लड़की मेरे दोनों के लिए। डायरेक्ट आता माल 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 पूछी घ्यायचं तुम्ही इथे बसा। दोनों के बीच में बैठना, दोनों के बीच में बैठता। एंट्री घ्यायचं आता। टिंग टिंग अरे ऋतिका, गुड इव्हनिंग। बर, आहेत घरी? वडील आहेत? वडील आहेत का? तेच मग सकाळी प्रेझेंटेशन जातो ना, मग वडिलांना असंच मी जात होतो इथून ना, पण वडिलांना भेटावं म्हणून ना ते भेटण्यास चला आलो म्हणायचं मी पण। समजून घ्या, त्यांनी काय म्हणली बोलवायची काय नाही, वडील आहेत ग, त्यांची वय जास्त आहे, आपण जाऊ वडिलांकडे। ओके, समजलं? आता पहिला थोडस ऑब्जेक्शन आलं होता, पण तुम्ही काय म्हणता? आज आपले बोलवा। आता आपल्याला घुसायचे आत लगेच, त्यांनी कसं गेली ना तिथे पण आत जायची। समजलं? लगेच बघ आपला शूज टाय बी लगेच निघतंय, कळालं? लगेच पाहिजे स्पीड। समजलं की नाही समजलं? चल मी पण आलो। ए ओपनिंग झालं, एंट्री। आता काय येणार नाही म्हणते, बरोबर? तसं कसं? चल आता डायरेक्ट पप्पा आले। पप्पा तू बाहेर आत बसतात। आता पप्पा गेट उघडले, बरोबर? पप्पा गेट उघडलं, पप्पा गेट उघडल्यानंतर पप्पा ऑब्जेक्शन दिले। मग त्यांना प्रिपेअर राहू काय दिले? ऑब्जेक्शन, बरोबर? आता वडील आल्यानंतर ना, वडील मला बघितले का? फादर ने मेरे को देखा नहीं। फिर जिसने हमको देखा नहीं, उधर हमको क्या क्या करना है? हमारी पहचान बताना है, म्हणजे आपण कोण आहे ते सांगायचं आहे।
समजलं? तुम्ही सांगणार नाही. मग ज्या व्यक्तीला पण मॅच्युरिटी आहे ना, ते प्रत्येक पॅरेंट मॅच्युरिटी आहे म्हणतो, ते प्रत्येक पॅरेंट तुम्ही जर पहिचान तुम्ही सांगितले त्याने आत घेतली. कारण आपण इंट्रोडक्शन असं देणार आहे, बघा की तुम्ही फक्त इंट्रोडक्शन असं देणार आहे, तरी आत घेतलाच पाहिजे, नक्की पक्का घेतलाच पाहिजे आत, जो पण व्यक्ती समजदार आहे. समजलं? बघा आता कसं. टिंग टिंग. कोण आहे? काका नमस्कार. नमस्कार. माझं नाव आहे शिवराज चिटमी. हम्म. बाय क्वालिफिकेशन मी बीटेक इंजिनियर आहे आणि मी स्मार्ट व्हॅल्यू ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो. मग त्या ऑर्गनायझेशन मध्ये सकाळी दिदी आले होते प्रेझेंटेशन ऐकण्यासाठी. पण आमची संस्था मागच्या 25 वर्षापासून काम करत आहे, जी प्रत्येक मुलांना एक जागृत तयार करण्याचे काम करत आहे. जे जागृत मुलांना प्रत्येक मुलगी स्वतःचे पाय उभारला पाहिजे, जेणेकरून आई वडिलांवर डिपेंड न राहता त्यांनी पण स्वतःहून काही ना काही गॅरंटी इन्कम केला पाहिजे, स्वतःला चेंज केला पाहिजे. आम्ही ते जागृत घेऊन काम करतोय, जिथून त्याच ऑर्गनायझेशन मधून मी आतापर्यंत शेकडो लोकांपर्यंत संधी पोहोचवलंय, जिथून आता वयाच्या 16, 17, 18, 19, 20 वर्षाचे मुली स्वतःच्या पायावर उभारत आहेत, चांगले इन्कम करत आहेत, आई वडिलांना खुश ठेवत आहेत. का तुम्हाला असं वाटतं का मग तुमची मुलगी पण स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे? यस, पाहिजे. एंड. किसी भी पापा ऐसे बोल नहीं सकते मेरा मेरा जो लड़की है ना वो मंद रहना चाहिए, ऐसा बोल सकते हैं क्या? नहीं. उनका दिल जीता है कि नहीं मैंने? Yes. जीता है क्या नहीं मैंने? Yes. अबे वो एंट्री नहीं, वो खाना भी खिला के भेजते हो. Yes. समझ में क्या? वो बोलते हैं बेटा नाइट हुआ इधर भी सो जा, इधर ही सो जा. समझ में आया? Yes. क्लियर? यावत या. मग काका आता आणि त्यांनी वाटतं म्हणले, म्हणजे पॉझिटिव्ह दिले, बरोबर? काका मग आत येऊ शकतो का? कारण मला काही तुमच्या मुलीच्या करिअर बद्दल बोलायचं आहे. कशाबद्दल? Career. आणि करिअर बद्दल आपण असं उभारून बोलण्यापेक्षा बसून व्यवस्थित बोलूया, कारण तुमची मुलीची करिअर इम्पॉर्टंट आहे. मॅच्युरिटी डिस्कशन करायची, फालतूपणा तिथे करायची नाही. Yes. इज इट क्लिअर? Yes. असं बोलल्यानंतर मतींचा तुमचं रिस्पॉन्स काय? या, प्लीज वेलकम. प्लीज वेलकम. इज इट क्लियर? Yes. चलो स्वैग से वो अपना स्वागत. बैठो. बस तिथे. नाही बस बस का ताई, खुर्ची घे. आपल्याला 2 मिनिट चांगलं करायचं ना तुझी. फीडबॅक पाय. बीएससी एज्युकेशन स्टुडंट करत आहे, बरोबर? बीएससी करत आहे आणि आता तर सध्या 90% मुलींना बीएससी नंतर काय एक्झॅक्टली करावं क्लॅरिटीच नाही. 90% मी बघत आहे. काही लोक म्हणतात नर्सिंग करायची, बरोबर? काही मोजके लोक म्हणतात रिसर्च सेंटर कडे जातात, रिसर्च सेंटर एकदम मोजके जुने. पण उरले 90% काय म्हणतात मला पुढे काय माहित नाही. बीएससी करत आहे, जॉब भेटव, बरोबर? पण त्याला ऑलरेडी विचारलेला असतो जॉब कुठे भेटेल, कधी भेटेल, कसं भेटेल, त्यामुळे उत्तर भेटलेला नाही. मग तेव्हा मी एंट्री घेतलो. सगळं झालं डिस्कशन, समजलं का नाही? आता दीदी कन्व्हिन्स आहे, दीदीला करायचं आहे, फक्त पप्पाला समजावून सांगायचे आणि डीडी घेऊन जायचे. समजलं? क्लिअर? आणि बोलून मला मॅच्युरिटी काय आलं की पप्पा पण समजूतदार आहे आणि मुलीला पण करायचं आहे. मग इथे जास्त बकबक करायची का? नाही. इथं काय करायचं, फक्त काही क्वेश्चन विचारायचे. काका पहिला निगेटिव्हचे हे करू, उत्तर देऊ काय? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? तुम्ही घ्या ऑप्शन. नाही म्हणजे दोन्ही करायचं का एकामध्ये चुरकायचं? नाही, तुम्ही ऑप्शन घ्या. मी तर सांगितलं आमच्या ऑर्गनायझेशन काम करतोय, पण तुम्ही काय काम करता? इंट्रोडक्शन दिलं, दुसरं काय काय विचारायचं क्वेश्चन? तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे सर. चांगली गोष्ट. डॉक्टर म्हणजे खूप रिस्पेक्टफुल प्रोफेशन आहे सर. कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करता तुम्ही सर? मी बेळगाव. बेळगावमध्ये. आता तुम्ही तर सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये आहे, बरोबर? कारण मी तुमचं ते विसरा आता. सोलापूर. सोलापूरमध्ये. बरं बरं बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट. आतापर्यंत तुमचं म्हणजे किती वर्षाचे अनुभव आहे? 25-26 इयर्स. म्हणजे कशात तुमचं स्पेशलिस्ट आहे? मी मग आतापर्यंत तुम्ही खूप रुग्ण बरे केले असेल.
सॅटिस्फॅक्शन भेटत अशी बराच रात्री झोप व्यवस्थित लागताय एकदम फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास. नाही असे खूप कमी प्रोफेशन आहेत जे प्रोफेशनवर रात्री एकदम मस्त झोप लागते सर. आपलं तर असं आहे profession. चांगली झोप लागते. चांगली झोप लागते. बरं ठीक आहे. मग काका तुम्ही काय विचार केला जी तुमची जी मुलगी आहे BSc करत आहे बरोबर, मग ती BSc नंतर तुम्ही स्वतःहून काय विचार केला BSc नंतर आफ्टर तुम्ही काय केलं पाहिजे होती का तिथून ती स्वतःच्या पायावर उभारली ह्यात मेडिकल लाईनमध्ये पाठवायचं. यात मेडिकलमध्ये. एक्झॅक्टली, व्हेरी गुड सर. मग सर मला असं खरंच चांगलं वाटलंय कारण तुम्हाला पण इच्छा आहे की पुढे जाऊन तरी पण काहीतरी करावं. काय तर करावं. ही चांगली गोष्ट आहे. पहिलं काय केलं मी ऍप्रिशिएशन बरोबर. Yes. आता कशामध्ये आले इंटरेस्ट आहे मेडिकल मध्ये बरोबर. आणि याला कशात इंटरेस्ट होती AI कारण बंबाड केलं AI ची बरोबर आहे का नाही. आता AI ची बंबाड आलं ना AI म्हणते मुलगी आता पण सरांना वाटतं मेडिकल मध्ये बरोबर आहे का नाही. आता सिंपल मी बोलतो कमी दाखवतो जास्त. ते 1 जानेवारीचा पेपर घ्या लवकर. 1 जानेवारी लवकर पेपर घ्या. काही लोकांना द्या काही लोकांना घ्या. टेक्निकल नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधून गरीब व्यक्ती श्रीमंत सगळेजण सगळ्या फील्ड मध्ये AI ची वापर कसे चालल्या पेपर मध्ये लिहिलं. इज इट क्लिअर. इज इट क्लिअर. एक डॉक्टर पण AI वापर करत आहे शेतकरी पण AI वापर करत आहे. त्यात ऑलरेडी दिलेलं आहे आणि इथं शिकलेले आहेत बरोबर आहे का. आता या मुली जर AI च्या सोबत कन्व्हिन्स नसली असती तर ना मी तेव्हा प्रोडक्ट मध्ये घुसलो असतो. आता याला गेली कन्व्हिन्स आहे फक्त त्यांना कन्व्हिन्स करायची. क्लिअर. आणि लास्टला थोडं मुवमेंट पण द्यायचे. परत नेक्स्ट टाइम ऍडमिशन सगळं झाल्यानंतर ना टूथपेस्ट पण द्यायची ते नंतर हेल्थ मध्ये घुसायचे हळूहळू. समज सर आमची जी ऑर्गनायझेशन आहे ना आता डायरेक्ट काय करत आहे नीड ओरिएंटेड मला समजलंय डायरेक्ट HTP करते शॉर्ट मध्ये. आमची जे ऑर्गनायझेशन आहे ना जे ऑर्गनायझेशन मागच्या 25 वर्षापासून काम करत आहे. आम्ही 3 ऑब्जेक्टिव्ह घेऊन काम करतो एज्युकेशन हेल्थ आणि वेल्थ बरोबर. आणि त्यातून एज्युकेशन बाबत आम्ही काय प्रोव्हाइड करतो सर ते खूप सारे मुलं शिक्षण तर करत आहेत त्यांनी BSc करत आहे नर्सिंग करत आहे काय ना काय करत आहे पण आफ्टर दॅट बरोबर BSc ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका मुलीला जर मनासारखं जर पुढे जाऊन नोकरी भेटली नसेल गव्हर्नमेंट नोकरी भेटली नाही प्रायव्हेट नोकरी भेटली नाही मग तरी पण त्याच्या काय काबिलियतवरून तरी काय तर एक्सपिरियन्स डेव्हलप करून ना काही स्किल डेव्हलप करून स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे. असे सर मी असे खूप मुलींना बघितलं जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले बरोबर आणि शिक्षण पण चांगले केले पण आफ्टर मॅरेज त्या एज्युकेशनचा काय फायदा झाला नाही. आणि ते लग्न झालं मग हजबंड मोठा डॉक्टर आहे हजबंड खूप पैसा कमवत आहे हजबंड बिझनेसमॅन पण आहे बिझनेसमॅन कम्स विथ डॉक्टर दोन्ही पण आहे पण त्यामुळे मग कुठे ना कुठे त्या हाऊसवाईफला म्हणजे त्या मुलींना घरीच बसवत आहेत. तिथं त्या मुली स्वतःची इज्जत रिस्पेक्ट स्वतःची जे व्हॅल्यू जे पण आहे जे किती पण हुशार असू दे पूर्ण दबून चालली. सर तुम्हाला काय वाटतं मी जे बोलले बरोबर आहे की नाही असं होत चालली की नाही बाहेर सगळ्यांकडे नाही सर पण काही ठिकाणी होत चालले. तुम्हाला काय वाटतं सर. बरोबर होत चाललं बरोबर. मग आम्ही काय करतो माहिती का आम्ही सर ते एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय ज्या एज्युकेशन वरून ना मग पुढे जाऊन काही पण घटना झाली जॉब्स गेले किंवा काही पण प्रॉब्लेम झाला तरी पण त्या मुलीने आफ्टर मॅरेज पण घरी बसून इन्कम ती केलीच पाहिजे. जर हसबंड बाहेर पाठवा नाही पाठवा आमची विजन एकच आहे सर मुलगा शिकल्यानंतर पैसा कमवला पाहिजे तेव्हा ते स्वतःला सांभाळू शकेल आणि सगळं सांभाळू शकेल. मग त्यासाठी आम्ही काय करतोय सर तुम्ही ऑलरेडी एज्युकेटेड आहे मग आम्ही AI चे एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय आणि जी एज्युकेशन ऑलरेडी दिदीला चांगलं वाटलंय त्यांना वाटतं की AI एज्युकेशन केलं पाहिजे. असं मीच नाही सर दिदीच नाही मीच नाही आमची ऑर्गनायझेशन नाही लोकमतची पेपर पण सांगत आहे लोकमतची पेपर पण सांगत आहे बघा आपल्या रोजच्या आयुष्यात AI नेमकं काय बदलतंय. AI शेतकरीच्या पण व्यक्तीला वापरत आहे हवामान कसं चेक करावं अंदाज कसं लावावं त्या व्यक्तीला पण वापरत आहे. AI डॉक्टरला पण वापरत आहे बरोबर कसं वापरत आहे उपचारातही होते बहुमोल मदत. आज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर दिसतात नर्स दिसतात विथ मशीन दिसतात पण या सगळ्यांसोबत एक असा घटक सतत काम करत असतो तो म्हणजे AI. आलं डॉक्टर मध्ये AI फीडबॅक मी देणार नाही बॉस कोण देणार लोकांची मत. इज इट क्लिअर. पर अजून सर रिपोर्ट पाहून निष्कर्ष काढणे ते पण AI मदत करते
आणि लक्षणे सांगितल्यानंतर चॅटबॉट मार्गदर्शन म्हणजे लक्षणावरून मार्गदर्शन करते, गाईड करते. हे सगळं आता असू दे, पहिला तिचं परीक्षाचं त्यानंतर आपण बघू. ओके सर, चालतंय सर, आपण 100% ते करूया. पण हा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला काय वाटतं सर, मग AI ची एज्युकेशन तुमच्या मुलीने केली पाहिजे? केली पाहिजे. नक्की केली पाहिजे, फक्त आफ्टर एक्झाम्स. बरं ठीक आहे, चालतंय सर. पण माझा एक प्रश्न आहे सर, जे AI ची एज्युकेशन आहे, कोर्स आहे, बाहेर किती रुपये खर्च होईल? तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल थोडाफार अंदाजे. हे काय असेल 50-60 हजार रुपये. 50-60 हजार. बरोबर सर, एक्झॅक्टली 50,000 पण आहे, 70,000 पण आहे, आणि काही ठिकाणी 90,000 पण आहे, काही ठिकाणी 1 लाख रुपये पण आहे सर. पण तुम्हाला काय वाटतंय, मग तुमच्या मुलीला असं 1-1 लाख रुपये देऊन शिक्षण करायचंय का? काही जर कमी मध्ये भेटलं, एकदम कमी मध्ये, मग चांगलं होईल कसं? कमी मिळालं तर चांगलं. खूपच चांगलं होईल ना सर. मग आमची ऑर्गनायझेशन तर तेच काम करत आहे. तुम्हाला बायजूस माहिती का सर? ओके, बायजूस माहिती सर तुम्हाला? बायजूस कंपनी एज्युकेशन प्रोव्हाइड करते. बायजूसचं सर ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? शाहरुख खान. मग शाहरुख खान काय करत आहे? त्यांनी एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे. जवळजवळ बायजूस कंपनी 2022 मध्ये एका वर्षात 4,000 करोडची फक्त आणि फक्त 4,000 करोड रुपये ऍडव्हर्टायझिंगसाठी खर्च केली सर. आणि आमची ऑर्गनायझेशन ऍडव्हर्टायझिंगसाठी अशी कुठलीच खर्च करत नाही. असं का बोललो मी? कारण एज्युकेटेड पर्सन आहे, त्यांना समजायला पाहिजे आपण कोर्स का बरं कमी देतात. इज इट क्लिअर? क्लिअर? कारण यांना वाटेल मैल काहीतरी लपडा आहे. बायजूस कंपनी एका वर्षात 2022 मध्ये 4,000 करोड रुपये खर्च केली फक्त ऍडव्हर्टायझिंगसाठी, शिक्षण पोहोचवण्यासाठी देण्यासाठी नाही. चार जीपीला विचारावं वाटत तर. इज इट क्लिअर? सर, पण आम्ही अशी 1 रुपये पण खर्च करत नाही. दीदी, तुला बायजूस कंपनीचं शाहरुख खान सांगितलं का तुझी मैत्रीण जी तू क्लासमध्ये जे शिकते त्यांनी सांगितली का? माझी मैत्रीण सांगितली. आणि अजून एक सर, तुमच्या मुलीचीच मैत्रीणच आहे, तिचंच क्लासमेट आणि ऑलरेडी क्लास करत आहे. तिचं नाव आहे? प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायला लागते काय? सर त्यावर येतो, तुम्ही लोड घेऊ नका. तुमचे जे पण विचार आहेत ना सर, मला असं वाटतं सर, याच्या पाठीमागं म्हणजे माझ्यापेक्षा पण अगोदर काय ना काय तुमच्यासोबत बॅड म्हणजे इन्सिडेंट घडला असेल, जिथून मला असं वाटत आहे, मी जे पण बोलत आहे ना, तुम्ही सर निगेटिव्हली घेत आहे. बघा सर, मी तुमच्या मुलासारखं सांगत आहे, हा शिक्षण तर गरजेचं आहे, मुलीला करायची पण आहे, आणि तुमची पण इच्छा आहे, हे गरजेचं आहे म्हणून, बरोबर? तुम्हाला माहिती पण एक गोष्ट, बरोबर? पण तुम्हाला असं काहीतरी इन्सिडेंटमुळे मला असं वाटत आहे, तुमच्यासोबत काहीतरी कोणीतरी व्यक्ती व काहीतरी गोळ केला असेल, त्यामुळे तुम्ही असं मला बोलत आहे. मे बी राईट सर मी? येस. ओके सर, काय झालं नेमकं सर? मी असंच एक चेन मार्केटिंग आलेली, असं आहे का? त्याच्यामध्ये पण एज्युकेशन होतं. ओके. काही प्रोडक्ट्स होते. ओके सर, कुठलं ऑर्गनायझेशन? ते होतं कोणतरी एक बरं ठीक आहे. मग काय झालं सर? ते पैसे घेऊन गेले, हां. त्यानंतर प्रोडक्ट दिले, ते प्रोडक्टचे ओके. रिझल्ट्स नाही. ओके नंतर आम्हाला म्हटलं तुम्ही चेंज करा, ओके त्याच्यामध्ये नाव खराब होतं. ओके ओके. काय दिलेत? ऑब्जेक्शन. काय करायचं आता? अरे ट्रिपल थेरी करायची. काय करायचंय? फील फेल फाउंड. आता हे ऑब्जेक्शन कसं निघालं? स्वतःहून सांगितलं का त्यांनी? नाही. थोडस मी लॉजिक लावलं. आणि असं का बरं बोलत आहेत? कारण एक डॉक्टर आहे, एज्युकेटेड आहे, AI शिकवत आहे, म्हणजे AI त्यांना माहिती आहे, पेपर पण सांगते, सगळं आहे, त्याच्या मुलीला पण करायचे, पण तरी पण असं त्यांनी का बरं बोलतंय मला आवड? काय ना काही त्यांनी असं इग्नोर करण्याचं मला करत आहे, बिकॉज माझ्यापेक्षा पण अगोदर कोणतर त्यांची चुना लावलं त्यांना, बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? मग मी इंटेलिजंट चालवलो, कारण असे बरेच इन्सिडेंट माझ्यासोबत घडले. मग विचारलं आणि बाहेर आलो, तर त्याने स्वतःहून सांगितलं नाही, मी बाहेर काढलो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? आता त्याने सांगितले, आता काय करायचंय? फील फेल फाउंड. सर, माझं ऑलरेडी बीटेक झालंय, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. असं जे तुम्ही इन्सिडेंट म्हणता ना सर, असं माझ्यासोबत पण खूपदा घडले. सर, ते फार्म हाऊस कंपनी माहिती आहे का तुम्हाला? माहिती. इबीस माहिती आहे का सर? माझ्या पप्पांच्या वेळेस माहिती. सर, RCM कंपनी तुम्हाला माहिती आहे का? बंद पडली ती. हां. मासे बरीच कंपनी माझ्या घरात पण असे व्यवहार झाले. तिथे मला पण वाटलं सर, मग असं काहीतरी पण इथं गोळ असेल,
तर आपलं नुकसान होईल, बरोबर आहे का नाही? मग मला पण असं शंका वाटली. पण त्या समजून घेऊ शकतो तुमचा म्हणजे तुमचा काय विचार आहे, कारण तुमचे पैसे तिथे आपण पैसे इतकं कष्टाने कमवतो, पण पैसे त्यांनी चुना लावून गेला, बरोबर? बाब ही पैशाची नाहीये, फेस व्हॅल्यूची आहे. फेस व्हॅल्यूची. एक्झॅक्टली सर, मला माहिती सर, तुम्ही सगळे जे रिस्पेक्टेड प्रोफेशन मध्ये आहेत ना, त्यांनी पैशापेक्षा पण जास्त रिस्पेक्टला देते आणि फेस व्हॅल्यूला देते. खूप चांगलं वाटलं सर तुमच्याशी बोलून. तुमच्याशी बोलून समजलं? मग सर असं मलाच नाही, असे खूप सारे लोकांना वाटलं. माझे काही कलिग्स आहेत, मग त्यांनी पण विद्या आहे, लक्ष्मी आहे, असे काही माझे कलिग्स आहेत, त्यांना पण असा प्रश्न आला इथे येताना, बरोबर? पण सर त्यांनी पहिले समजून घेतले आ सिस्टीम काय, आणि त्यांना कळलं इथं 1 रुपये पण नुकसान नाही, फायदा आहे, फायदा आहे, फायदा आहे. मग डिसिजन घेतला सर, आणि त्यामुळे आम्ही थोडं चांगल्या ठिकाणी पोहोचलो. आणि तुमचं पण नुकसान काय होणार नाही. तुम्हाला पण एक गोष्ट समजला, बाबा इथं नुकसान काही नाही, आणि तुम्हाला पण समजलं बाबा इथं मुलीचे फायदा होणार आहे. मग तुम्ही पण डिसिजन घेऊ शकता, आणि तुमची पण मुलगी काही दिवसांतरी चांगल्या ठिकाणी गॅरंटी राहणार सर. रिझल्ट दाखवला ऑटोमॅटिक त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये गेलाय. इज इट क्लिअर? सिम्पल तरी झाली. आता पुढे टॅकल करायचं, बरोबर? सर तुमचा एकच प्रश्न आहे ना फक्त, पैसे काढल्यानंतर नुकसान होईल काय? तर मी नंतर हे घरोघरी जाऊन सांगायला लागले. घरोघरी जावे सांगायला लागेल का? बरं सर, प्रश्न ते आहे का, म्हणजे समजलं सर तुमचा प्रश्न. तुमचा प्रश्न हे आहे का, म्हणजे घरोघरी जाऊन सांगायची गरज आहे म्हणजे, किंवा असं आहे का एक काम बरोबर नाही? हे काम कुठे ना कुठे करायचंच आहे. घरोघरी डॉक्टरची मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन हे याबद्दल सांगितलं हे योग्य वाटत. सर मला असं वाटतं तुम्हाला बोलून ना तुमचे प्रश्न खूप आहे, आपण एक एक प्रश्न लिहून घ्या सर, मग आपण ते प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू. जर तुम्हाला वाटला हा पूर्ण प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर तुमच्या मुलीचा फायदा होणार आहे, आपण तेव्हा पुढचं ऍडमिशन करू, नंतर करायची नाही सर. ओके, तुम्हाला असं वाटतं की घराघरी जाऊन फिरायचे आहे का? ओके. सेकंड प्रश्न सर, अजून तुम्हाला वाटतं की बा पैसे टाकल्यानंतर फायदा मुलीला कोर्स भेटेल का, चांगलं शिक्षण भेटेल का? सर तिसरा प्रश्न काय, अजून काय आहे का तुम्हाला प्रश्न विचार? हे तुम्ही कोर्स कुठे शिकवणार आहे? कोर्स कुठे शिकवणार? व्हेरी गुड सर. शिकवणारी फॅकल्टी कशी आहे? फॅकल्टी कशी आहे? पर्टिक्युलर सर. सर अजून काय प्रश्न? कोर्सची फीस किती आहे आणि सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट काय? चांगली गोष्ट आहे. अजून त्यानंतर तिला काय प्रॅक्टिकल वगैरे करायला भेटणार? ओके सर. अजून एक क्वेश्चन, अजून क्वेश्चन पटापटा. पहिला काय प्रॅक्टिकल, कोण शिकवणार? एज्युकेशन, बरोबर? आणि एज्युकेशन नंतर सब्जेक्ट काय काय भेटतंय, बरोबर? आणि फीज काय, बरोबर? आणि घराघरी जाऊन फिरायला लागते का, म्हणजे बोंबला रेंडा लागते का? सिंपल. हा, डोर टू डोर काम करावं लागते का, असं त्यांचा प्रश्न आहे, बरोबर? आता जे थोडा हार्ड क्वेश्चन आहेत ना ते लास्टला सॉल्व्ह करायचे, आणि जे चांगले म्हणजे जे बेसिक आहेत ते पहिला सॉल्व्ह करायचे. समजलं? पहिलं काय, कोर्स बद्दल आपण सगळं सांगू. समजलं? मी कोर्स बद्दल पहिलाच पूर्ण सगळं बडबड करत बसलो का? नाही, आता करायला. समजलं का नाही? सांगता येत नाही तरी पहिले तुम्ही डिटेल दिली असली असते. समजलं नाही काय? आता सर आपली कोर्सचं नाव आहे स्मार्ट AI. सर हा एक नॅशनल लेवलची प्रोग्राम आहे. आमची ऑर्गनायझेशन हे लास्ट इयर लॉन्च केले. जी कोर्स म्हणजे 10वी पासून नॉन टेक्निकल पासून टेक्निकल पर्यंत सगळे लोक करू शकतात. PhD होल्डर पण करू शकतात, 12वी पण करू शकतात, BSc पण करू शकतात, आणि त्यामुळे तुमच्या मुलीचं मैत्रीण पण करत आहे सर. तिथून एकच मोठं आहे की बस स्किलफुल बनला पाहिजे आणि इन्कम केला पाहिजे. क्लिअर? मग हा कोर्स कोण शिकवत आहे? पहिली गोष्ट, हा कोर्स कोण शिकवत आहे? पूर्ण बँगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्लीचे एक्सपर्ट शिकवतात सर. कारण मुलीला तिकडे जायला लागणार असं प्लीज सांगा सर. मी काय म्हणतो, तुम्हाला प्रश्न खूप चांगले आहेत सर. प्रश्न हा मला पण प्रश्न आवडतात, कारण मी कोणी कुठे पण येतात ना सर डायरेक्ट लगेच ऍडमिशन करते या म्हणले की. पण तुम्ही प्रश्न विचारताय खूप चांगला वाटत आहे मला सर. असं ऍप्रिशिएट करा, मग पुढे प्रश्न विचारणार नाही. मुलगा चांगला बरोबर सर? समजलं का? मग हा कोर्स क्वालिटी पेपर शिकवते सर, आणि कुठे जायची गरज नाही, पूर्ण लाईव्ह करू शकतो सर. एक्झाम्पल कसं,
आता बायजूस मध्ये एक 12वीच्या एज्युकेशन साठी 3 लाख रुपये फीस आहे. सर का बरं 3 लाख रुपये फीस आहे? मग तेच आपल्या सोलापूर साठे क्लासमध्ये पण शिकवते 30,000ला. 30,000 आहे तिथं 3 लाख आहे. कसं काय सर? कारण तिथे एक्सपर्ट शिकवत आहे. मग तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मुलीला एक्सपर्ट कडून एज्युकेशन भेटला पाहिजे का आपल्या सोलापूरच्या हल्ली गल्लीमध्ये बतुलास मधून कोणी पण शिकवलं तर चालतंय कसं? कसं पण एक्सपर्ट शिकवलं पाहिजे. बरोबर. आता सर एक्सपर्ट कुठे आहे? आपल्या सोलापूर MIDC मध्ये विडी घरकुल मध्ये. सर विडी घरकुल मध्ये असेल ना सर? नाही मेट्रोपॉलिटन सिटी बघा सर तुम्हाला लगेच कळाल. पण तुम्हाला इच्छा आहे का सर तुम्हाला सोडून तुमच्या मुलीला तिथे पाठवायची? नाही. आमच्या पण ऑर्गनायझेशनला अशी इच्छा नाही सर. आमच्या पण ऑर्गनायझेशनला असं वाटतं की प्रत्येक मुलगी त्यांच्या आई वडिलांसोबत असून एका क्वालिटी पर्सन कडून एज्युकेशन घ्यायला पाहिजे. आम्ही ते प्रोव्हाइड करत आहे. हा पूर्ण कोर्स झूम मीटिंग वर होता सर, जिथे एका क्लासमध्ये 2 ते 5 टीचर असते. समजलं? मी सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीच्या मैत्रिणींना सांगते. ऑलरेडी ज्याशी तू क्लास करते बरोबर, आपला क्लास कसं असतंय आणि जिथून टीचर कसं शिकवते तर समजते कडे तुला काय अनुभव भेटले तू सांग. तू का करतेस हे कोर्स? मी स्मार्ट वेबटेक कोर्स करते. का करते? म्हणजे तिथं डिजिटल बद्दल नॉलेज घेण्यासाठी, कारण त्याच्याबद्दल पहिला माझं काहीच इन्फॉर्मेशन वगैरे काहीच माहिती नव्हतं. आणि मी जे शिकत आहे ना BCA फर्स्ट इयर, माझ्या घरातले कोण नाहीत तसे एज्युकेशन करणारे, मला सपोर्ट करणारे, गायडन्स करणारे. पण या सिस्टीम थ्रू मला डिजिटलबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल आणि नॉलेज पण भेटेल. त्याच्यासाठी मी या कोर्समध्ये जॉईन केली होती. पुढे काय करणार आहे कोर्स? हो, एक कोर्स शिकून पुन्हा डिजिटलबद्दल जे जसं शिकवतात ना तसं ते शिकून प्रॅक्टिस करून पुन्हा त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट आहे ते स्किल पण डेव्हलपमेंट करून त्याच्या थ्रू ऑनलाईन थ्रू मी स्वतःहून काहीतरी वेबसाईट पण क्रिएट करते. त्याच्यासोबत तिथनं इन्कम झालं कोर्स पूर्ण? आता सध्या चालू आहे म्हणून मध्येच तू तिला बोलवलं? म्हणजे कसं मी थोडंफार शिकलेलं आहे ना तिथे. सर टीचर पण छान शिकवत होते. कारण BCA सब्जेक्टला मेन सब्जेक्ट असतं की एका वेबसाईट कसं क्रिएट करणे किंवा एका वेबसाईटसाठी कोडिंग घालून क्रिएट आता करायचं. समजा या मुलीला तेवढं काही येत नाही, समजा ती दबून चालली. आता आपण एंट्री घ्यायची. सर तुमचं एज किती आहे सर? त्या मुलीचं एज किती आहे? तरी पण इतकी बोलत आहे सर. कारण आज सिस्टीमची गायडन्स म्हणून. बरोबर. तुमच्यासमोर मी 2 प्रश्न विचारतो बघा. जयश्री, आपले जे टीचर शिकवते ते 10वीच्या मुलाला पण समजते का? हो, समजतं. इझी टू डुप्लिकेट लँग्वेज असते हो. एकदम स्पष्ट हिंदी. हा, बरोबर. तर किती वेळा पण प्रश्न विचारला पुन्हा समजावून सांगतात का? सांगते की काय क्लास आपली थेरॉटिकल मध्ये ज्ञान देतात का प्रॅक्टिकल शिकवतात नाही, का? प्रॅक्टिकल शिकवते. जे शिकवले ना ते पुन्हा एकदा रिपीटेड रिपीट सांगते. सांगतात. बरोबर आहे का? जर क्लास चालू असताना एका मुलीने जर कॅमेरा बंद करून ठेवला काय करतात त्यासमोर? त्याने रागवतात कारण कागद कांदा बघते. बरं. जर 10व्या जर क्लास अटेंड केले नाही मग फोन डायरेक्ट कोणाला येते का? मला सांगा सर, असं कुठल्याही इश्यू तुम्ही बघत आहे मी असे तर मिळालं. आणि तिची मैत्रीणच आहे सर आणि ती करते. तू किती पैसे भरलीस? हे स्मार्ट वेबटेकसाठी ना 11,300. तुम्ही टेक कोर्स करत आहे सर बरोबर, आणि त्या कोर्सची किंमत बाहेरचं 40,000 आहे. तुम्ही पण करू शकता सर. मला काही इन्स्टिट्यूट माहिती आहे जिथे मोठे मोठे लोक म्हणजे रील स्टार, ब्लॉगर, मॉडेल त्यांनी प्रमोशन करते. पण इथे कोणी प्रमोशन नाही केल्यामुळे ना इथे ओरिजिनल ब्रँडिंग होते सर, स्टुडंट टू स्टुडंट. बरोबर. इथे मग कोणी ऍक्टर वगैरे प्रमोशन करत नाही, त्यामुळे ती कोर्सची किंमत कमी मध्ये भेटते. फर्स्ट. आणि सेकंड थिंग, इथे प्रमोशन स्टुडंट टू स्टुडंट का बनवत आहे? तुम्हाला काय वाटतं सर? थम्सअप चांगला आहे म्हणून सलमान खान सांगितलं पाहिजे का थम्सअप पिलेलं ते सांगितलं पाहिजे? बरोबर. सर साडी चांगला आहे म्हणून ना दीपिका पदुकोण सांगितलं पाहिजे का काकू सांगितलं पाहिजे सर? काकू सांगितलं पाहिजे. पण VR पावमध्ये दीपिका पदुकोण सांगत आहे सर. बरोबर. म्हणजे फेक ऍडव्हर्टायझिंग होतं सर. तुम्ही बघता ते शाहरुख खान, अजय देवगण आणि कोणते अक्षय कुमार तिघं तर म्हणतायत दाणे दाणे में केसर का दम सर. फुल पैसे खर्च करत नाही सर. बरोबर. सर त्यांनी खातात का? नाही. पण तरी पण डुप्लिकेट ऍडव्हर्टायझिंग करत आहे. बरोबर आहे की नाही सर? लोक तर आपण ज्यांना इन्स्पिरेशन मानतो, शाहरुख खान, चांगले मोठे लोक सर, त्यांनी तर मग असे वाईट प्रमोशन करत आहेत. तुम्हाला काय वाटतं ते विमल सांगणं प्रमोशन करणं चांगल्या गोष्ट आहे सर? नाही.
पण त्यांनी तर वाईट प्रमोशन करत आहे. मग प्रमोशनचं आमची मुलगी करणार. सर मग इथं मुलीने तर काय करत आहे, एक एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे, ज्या एज्युकेशन मधनं एक मुलगी घरी बसून स्किलफुल एज्युकेशन घेऊन टेक्निकल पुढे जाऊन ती चांगली इन्कम करेल. जर हसबंड चांगला पण नाही भेटला तरी पण हसबंडला लाथ मारून बाहेर घालू शकताय, इतकी पावर त्या मुलीकडे येईल. अशी स्किलफुल एज्युकेशन सर आमच्या मुलीने म्हणजे शेअर करत आहे. तुम्हाला काय वाटतं सर, हे काम चांगलं नाही? काम चांगलं आहे, खूप चांगलं आहे, सर. ते घरी घरोघरी जाणार नाही. बरं चालतं सर, घरोघरी जाऊ नका. बरोबर, कॉलेजला पाठवता का नाही सर तुम्हाला? पाठवतो. कॉलेजला पाठवता. असं आपली WD कोडेचं ऑफिस पण आहे. मग त्या ऑफिसला तुम्ही दिवसातून 2 तास तुम्ही पाठवू शकता आणि आठवड्यातून 10 तास. तिथं काय होईल, फिजिकल ट्रेनिंग होईल सर. तर फिजिकल ट्रेनिंग होईल आणि टेक्निकल लाईव्ह क्लासेस होईल. बरोबर, कुठे पाठवायची पण गरज पण पडत नाही सर. ओके, तुम्ही ते लोड घेऊ नका सर, आम्ही आहे सर. बरोबर, एवढी गॅरंटी आहे. तुम्ही 3-4 महिने 1-6 महिन्यानंतर बघा तुम्ही. आता दीदी कसं बोलते ना, आधी गप्प कसं बसली बघ. मी आज प्रश्न विचारलो सर इंट्रोडक्शन त्यामध्ये, गप्प बसली. इथे जर असं लाजते. सर अजून एक पण प्रश्न विचारले मी, मेल मध्ये CCचं बेनिफिट काय सांग सर, विचार करा. मेल सिंपल मेल आमच्या सोलापूरमध्ये DR इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 4थीला तिला शिकवत आहे सर हे मेल करणं, पण हिला माहित नाही. मग सर विदाउट टेक्निकल नॉलेज असेल तर या सध्या 2025 मध्ये 5G जनरेशन मध्ये AI च्या दुनियेमध्ये चालणार कसं? मग त्यामुळे कोर्स करणं गरजेचं आहे सर. समजलं सर तुम्हाला? आपण सब्जेक्ट फास्टली घेऊ, तुम्हाला कळेल सर सब्जेक्ट काय. इथून बेसिक फंडामेंटल कळेल, कारण त्याला मेल बद्दल काय माहित नाही. बेसिक मेल कसं करणे, हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, इंटरनेट काय, ही बेसिक गोष्ट शिकवतो. आणि त्यासोबत नेमकं AI काय प्रत्येक माणसाला तर जाणून घेणं गरजेचं आहे सर. मग AIचं पूर्ण कन्सेप्ट त्याला क्लिअर होईल चांगल्या प्रमाणे सर, पूर्ण प्रॅक्टिकल. ते सेकंड टॉपिक मध्ये शिकवते. थर्ड टॉपिक तिथून AIचे तरी प्रोजेक्ट कोऑर्डिनेट करू शकतो. पुढे काय, मग नेमकं कुठलं पण मला ते सांगते, तुम्हाला याच्यापासून काय बेनिफिट भेटते? याच्यापासून बेनिफिट सिंपल सर, कुठलं पण काम केलं तर फायदा भेटतो, त्यामुळे सुद्धा करतो सर. बरोबर आहे. एक पाणीवाला पाणी पण विकत, त्यामुळे पण त्याला फायदा भेटतो, मला पण फायदा भेटते सर. जर इन्कम पुढे जाऊन कोर्स भेटला केली, मला त्यातून थोडंफार इन्कम भेटतं सर. तिथून इन्कम भेटते 500 रुपये सर जर AI कोर्स केलं. डायरेक्ट बोलतो लाजाचं काय सर, बरोबर. पण हेच 500 रुपये आम्हाला भेटतं ना, तिथे शाहरुख खान कमीत कमी त्याला एका स्टुडंटच्या पाठीमागे 10,000 रुपये भेटते सर. सर मला वाटतंय तुम्हाला गरीब लोकांना जास्त इन्कम करून द्यायची नाही, मग शाहरुख खानला इन्कम द्यायची आहे सर. तुम्ही बायजूस मध्ये ऍडमिशन करा सर, 1.5 लाख रुपये, आणि शाहरुख खानची खिशात 50,000 टाका. हे सगळं का बरं होत आहे? कारण माझी मानसिकता स्ट्रॉंग आहे. माझी मानसिकता स्ट्रॉंग आहे. ते काय पण विचारू दे, फाटली नाही पाहिजे साला. आन्सर काही पण सांगा, पण फाटाची नाही. समजलं? इथं AC बंद आहे, त्यामुळे मला घाम येतो. दुसरं काहीच नाही, AC बंद आहे. आम्हाला ईट भरपूर आहे बॉडीमध्ये. दिसतं ईट आत दिसतं ना आपल्याला, बरोबर. मग लोड घेऊ नका, पण फाटलं नाही पाहिजे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? समजलं का नाही? समजलं सर? इतकं तुम्ही सर निगेटिव्ह विचार करू नका सर. 5 बोटं बघा, 5 बोटं सेम नाहीत. आता पण तुम्हाला 4 लोक वाईट भेटले शिला, पण तुम्हाला काय वाटतं सर, तिथे तुमच्या मुलीची मैत्रीण कोण होती का? तिथे क्लास पण करत आहे, तुला एक्सपिरियन्स पण चांगला भेटला आणि तुला गायडन्स पण भेटत आहे, सगळं भेटत आहे, असं कोण होते का सर तिथे? नाही, इथं आहे सर. आणि असं एकटीच नाही, तू अशी किती मुलींना बघितलं तिथे? भरपूर सारे. तू अजूनपर्यंत काय केली नाही? समजलं? क्लिअर? आता पैसे ना समजलं? आता बाबा पैसे, आता पैसे कसं काढायचं सर? एवढं लोड घेऊ नका, बिंदास पाठवा सर तुम्ही. तुम्हाला प्राऊडनेस फील होईल 3 महिन्यानंतर. अरे माझी मुलगी AIचे चॅटबॉट वापर करून मेल बनवत आहे, काय काय बनवत आहे, फटाफट फटाफट फटाफट. तर तुमचे पण वरच्या सिनियरला जर काय तुम्हाला मेल पाठवायची, टेन्शन घ्यायची गरज नाही सर. तुमची मुलीने पुढच्या 3 महिन्या फक्त वाट पहा, ती 5 सेकंदामध्ये तुम्हाला मेल बनवून देईल. क्लिअर? काही लोड घ्यायची गरज नाही सर. समजलं? बिंदास. आणि त्यासोबत इथे बोलायचं कसं, राणीमान कसं, चांगली संगत भेटते सर. तुम्ही म्हणतात मुलगी लाजाळू आहे,
आणि त्याला घरीच बसवता म्हणता तुम्ही. काय सर, सर माझं वय किती तुम्ही तेवढे अनुभव आहे तुमची सर. आणि तुम्हाला माहिती, जोपर्यंत व्यक्ती बाहेर जात नाही तोपर्यंत त्याला अनुभव भेटत नाही. आणि इथे आमच्याकडे का राहायला पाहिजे, बाहेर तर झाल्या पाहिजे, पण आमच्याकडे का राहायला पाहिजे, कारण सर तिच्याच एज मध्ये आमच्या जवळजवळ आमच्या सोलापूरच्या ऑफिस मध्ये जवळजवळ 90% मुली आहेत का नाही, सगळ्यात त्यांच्याच एज मध्ये. आणि आज ऋतिकाने बघितलं, ऋतिका तुझ्या वयामध्ये मुली तिथे कसं बोलत होते का, धडधडीत स्टेजवर बोलत होते, 50-100 ते 20 लोकांसमोर बोलत होते का नाही. हो, बोलत होते. मला वाटत नाही सर, मग त्या प्रोग्रेसिव्ह मुलींच्या संघामध्ये मग तुमची पण मुलगी पाहिजे म्हणून गॅरंटी पाहिजे. हे सगळं होत आहे, चांगली असोसिएशन आहे, चांगली संगत आहे, बरोबर, आपलेच लोक आहेत. याच्या अगोदर पण तिने 2-3 केली, ते निम्मा अर्ध करते सोडून देते. इमारती करते सोडून दे सर. प्रत्येक व्यक्तीचं असंच आहे, असं तुमचंच नाही. येऊन मी पण एका ठिकाणी अगोदर कोर्स केले होतो, पण बरोबर वाटलं लगेच सोडलो. आणि असे बरेच माझे मित्र वगैरे मैत्रीण, आणि तुम्हाला माहिती किती पण सांगा असं काही ठिकाणी होणारच आहे, बरोबर. पण असं तुम्ही पुढं अशा म्हणून पुढे कुठल्या पण कोर्स ऍडमिशन करणार नाही का. आता या व्यक्तीला यांच्याच माइंडसेट तोडायची, इथं जायची नाही. आता तुम्हाला कळलं, समजलं इथं जाणार नाही. आता बघा माइंडसेट कसं तोडतो. तुम्हाला काय वाटतंय मग सर, याच्या पुढे तुम्ही आता कुठल्याच कोर्स मध्ये त्याला देणार नाही, कुठलीच कॉलेजमध्ये पाठवणार नाही, कुठल्याच इन्स्टिट्यूटला पाठवत नाही, कुठे पण पाठवत नाही. मग तुम्ही फक्त तरी पुढे जाऊन करणार नाही असं गप्प बसणार कसं, काय होतं असं म्हणलं तर तिची पूर्ण डेव्हलपमेंट, सुधारणा, ॲबिलिटी, जे टॅलेंट बाहेर नेला पाहिजे, जे प्रोग्रेस तिचं व्हायला पाहिजे, जे स्वतःचे पायावर उभारलं पाहिजे, कधीच निगेटिव्ह पुढे उभारूच शकत नाही. मग त्यांनी असंच राहील सर. येस ऑर नो सर. आपणच म्हणतो पॉझिटिव्ह थिंक कर, आपण इथं पॉझिटिव्ह थिंक करू ना. जर तुमच्या मुलाला जर करायचीच नसली असेल तर ना आम्हाला फोन करून काबर बोलले असली असते सर. जर करायचीच नसली असते तर मग तिच्या मैत्रिणीला सपोर्ट काबर देत आहे सर आता, कारण तिला पण इच्छा आहे की करायची आहे म्हणून, बरोबर. पण तुम्ही तुमचं थोडं विचार चेंज करून घ्यायचं सर. ओके. राहिली गोष्ट 17,000 मध्ये काय भेटते सर, तर ते मी तुम्हाला 17,000 देतो, मला द्या सर कोर्स द्या सर. मी 17,500 देतो सर, तुम्हाला 5,000 भेटेल सर. अशी कोर्स बाहेर तुम्ही देता मला सर, कमी मध्ये भेटत आहे, समजलं का सर. आता तुम्ही कसं करणार सर, कॅश करणार का फोन पे करणार, थोडासा तिच्याशी विचार करता. ओके सर, एक्झॅक्टली सर विचार केलाच पाहिजे, कारण आपण अमाऊंट घेत आहे, बरोबर. पण तुम्हाला काय वाटतंय, विचार कशाबद्दल केला पाहिजे, करणार नाही करणार, रेग्युलर क्लासेस करणार, दोन्ही एकत्र प्रॉब्लेम होईल ना तिला. म्हणजे आता सगळं झालं की करायची आहे, पण तिने व्यवस्थित करणार का, आणि तिला क्लाससोबत प्रॉब्लेम होणार नाही असं तुमचा एक विचार आहे. आज हे सोडून काही नाही सर, पैशाची तर अडचण नाही, तुम्ही डॉक्टर आहे, बरोबर. पहिली गोष्ट सर, 100% असा प्रश्न मला पण पडला, कारण का बरं मी बीटेक करत होतो, सकाळी 8 वाजता जाणे, संध्याकाळी 6:30 वाजता येणे. पण सर मी माझ्या मोबाईल मध्ये गेलं, डिजिटल वेलबिंग, काही मोबाईल काढतो मोबाईल काढतो. मी मोबाईल कडे गेलं, मी बघितलं सर दिवसाची मी 6.5 घंटा इंजिनिअरिंग करता करता मी कशाला येत होतो, मोबाईलला. मी इंजिनिअरिंग करताना पबजी खेळत होतो, इंजिनिअरिंग करताना स्नॅपचॅट वापरतो, इंजिनिअरिंग करताना मी इंस्टाग्राम वापरत आहे. डिजिटल वेलबिंग सर्च चेक कर, लवकर ओपन करून देणार डिजिटल वेलबिंग सर्च एक आपल्या सेटिंग मध्ये, आणि ओपन कर. माहिती दिलं डिजिटल वेलबिंग सर्च करा सेटिंग मध्ये. मग सर मी पण अशी बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मला पण वाटलं की मग बीटेक करता ते सगळं होईल का, पण मला वाटलंय बीटेक करता करता मी दुसऱ्याचे 6.5 घंटे अलग ठिकाणी देत आहे. सर मी रिसेंटली एक स्टडी केलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जवळजवळ 27 डिग्री केले. तर सकाळी 1 डिग्रीचा अभ्यास करायचा, दुपारी 1 डिग्रीचा अभ्यास करायचा, संध्याकाळी 1 डिग्रीचा अभ्यास करायचा. जवळजवळ त्यांनी एका दिवसात 3 डिग्रीचे अभ्यास करायचे, एका दिवसात 14 ते 20 घंटे त्यांनी स्टडी करायचे, आणि कधी कधी ते स्टडी त्यांचं जवळजवळ 22 घंटे पण व्हायचं कधी सर 2 तास झोपायचे. मला शॉक लागले सर, मी जेव्हा चॅटजीपीटीला विचारल्यानंतर ना, एक व्यक्ती आपल्याच भारतामध्ये 27 डिग्री करू शकताय, आपल्याच भारतामध्ये एक व्यक्ती 14 घंटे अभ्यास करू शकते दिवसातून, आणि आपल्याच भारतामध्ये एक डॉक्टरचा मुलगी तुम्हाला दाखवतो सर, जी दिवसातून 4 घंटे मोबाईल वापरत आहे. सर काल तर 2.5 घंटा मोबाईल वापरले, त्यातले 4 घंटे विचारावा सर. सर डॉक्टरची मुलगी दिवसातून 8 घंटे
मोबाईल वापरत आहे, त्यातून 4 घंटे इंस्टाग्राम वापरत आहे आणि तुम्हाला वाटतंय इंस्टाग्राम डिस्टर्ब होत नाही, पण इथं एआयचे एज्युकेशन घेतलं, त्याच मोबाईलची सही वापर केलं, त्याच मोबाईलची सही स्किल शिकलं, जिथून तुम्हाला पुढे जाऊन करिअरमध्ये फायदा होईल, त्यांना पण फायदा होईल, त्यांच्या येणाऱ्या पिढीला जनरेशनला ते गायडन्स करू शकेल. पण तुम्हाला वाटतं की बाबा इथं जर शिकलं तर सर डिस्टर्ब होऊ शकतंय का? सर सगळं मॅटर करतं आपल्या माइंडसेटवर. सर जर त्याला करायचे असेल मग तेच 8 घंट्यापैकी 2 घंटे त्यांनी टेक्निकल एज्युकेशन करून ना त्याच मोबाईलचा घटिया वापर होता ना, जर चांगला वापर करू शकते त्यांचा. येस ऑर नो सर? सर तुम्हाला काय वाटतंय प्रॉब्लेम हा टाइम मॅनेजमेंटचा आहे, डिस्टर्बन्सचा आहे, अलग अलग ठिकाणी येत आहे का प्रॉब्लेम आपण बरोबर जे आपली टाइम युटिलाइज करत नाही त्याचा आहे का सर? टाइम युटिलाइज करून सर आम्ही पण तेच शिकवत आहे प्रत्येक मुलांना, एक टाइमचं युटिलायझेशन कसं करावं. आणि त्यामुळे सर माझं वय 23 आहे, पण तुम्हाला बाहेर 23 वयाच्या वयामध्ये अशी कोणी मुलगा तुम्हाला बोलणारा सापडतच नाही सर. बिकॉज का बर मला पण मागच्या 3 वर्षापासून माझी ऑर्गनायझेशन टाइम युटिलाइज कसं करावं ते शिकवत आहे, आपली एक्सपोनेन्शियल ग्रोथ कसं करावं ते शिकवत आहे सर. आणि अशा सिस्टम सोबत तुमची दिदी आहे जिथे त्याला डिस्टर्बन्स होत नाही एज्युकेशनला, उलट आहे तेच वेस्ट टाइम आहे ते चांगल्या ठिकाणी वापरेल. बरोबर? राहिली गोष्ट तुम्हाला वाटतं की ती करू शकेल का नाही, आपण डायरेक्ट विचारू सर, तुम्ही परत विचार करणार, मी जाणार, तुम्ही बोलणार, परत मी येणार, सर मी पण जाऊन येणार, तुम्ही पण जाऊन येणार, तुम्हाला डॉक्टर आहे तर तुम्हाला पेशंट असतंय, तुम्हाला पण गडबड, मला पण गडबड, तुम्हाला दहावेळा फोन करणार, सर तुम्ही तर एक 8 पेशंटला तुम्ही ऑपरेशन करत आहे, सर तुम्ही खूप बिझी आहे सर. बरोबर? मला वाटतं तुमचं बिझीचं टाइम सर बार बार एक मीटिंग करून ना तुमचं टाइमचं वेस्ट करून द्या सर. बरोबर आहे का? कारण माझ्यापेक्षा पण तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे सर? मग त्यासाठी आपण आताच फायनल डिसिजन घेऊ. काय दीदी खरं सांगा, आता हे सांगा तेव्हा तू करत आहे का, तुला करायचं वाटतं का करावं म्हणून? नाही, मला खरंच करायचं. तुला वाटतं का स्वतःची पार उभारायची तिथे टेक्निकल एज्युकेशन घ्यायला पाहिजे, चांगला फोकस करतीस, दररोज क्लास करतीस, काय पण समज आहे पुन्हा पुन्हा विचारतीस, दररोज कॉलेजला येतीस, आपल्या ऑफिसला येतीस, येते. बरं सर प्रश्नच नाही. सर आता मला सांगा तुम्ही कॅश करणार का ऑनलाईन करणार? ऑनलाईन करणार. ओके सर. सर सगळे पैसे एकत्रच भरायचे. मी काय म्हणतो सर, इथं तिला AI कोर्स आवडलाय पण 3 कोर्स पण आहेत, 3 कोर्स करू शकते तू? आता घरचे जे म्हणतील त्याच्यावर करतात. अरे घरचे तर तुझ्या पप्पा मध्ये 10 कोर्स लावले, तसं नाही, पण तुला 3 कोर्स आवडले का? तुला 3 कोर्स आवडले तर नाही? हो, आवडले तर. सर फक्त 34,197 रुपये सर, एका ऑपरेशनचे तुमचं बिल सर. प्रश्न आता विचारतात, 3 एकत्र करत नाही. एक झालं तरी एक होईल सर. फायदा काय माहिती का, 1.5 लाखाची कोर्स तुम्हाला 34,000 भेटेल. ठीक आहे, एक होऊन दे, नंतर दुसरं करू. आता 1चे पैसे घेतच होता बघा. सर फक्त 16,999 आहे. 1 रुपये सर, 1 रुपये पण कमी मारा सर, मारू नका, कारण 1 रुपये पण आम्ही जास्त घेतो. ओके, तुम्ही आपली ऑफिसची स्कॅनर आहे सर, त्या स्कॅनरवर तुम्ही मारू शकता आणि त्याचं ऑलरेडी डॉक्युमेंट्स सबमिट केले. आम्ही ऍडमिशन आता फॉर्म भरून घेतो लगेच. पे झालं. आता IBA फॉर्म रिक्वेस्ट फॉर्म ले पटापटा IBA फॉर्म रिक्वेस्ट फॉर्म माझ्या बॅगेत आहे, फाईलमध्ये आहे. माझ्या बॅगेत आहे, बॅक साईड आहे. माझ्या बॅगेत आहे बघ. ऍडमिशन फॉर्म आहे, हे लवकर त्याचं आहे, त्याने 18 कम्प्लीट आहे कारण BSc करतोय. बरोबर? हे सगळं भरू शकतो आपण. रिक्वेस्ट लेटर सगळं भरल्यानंतर सर हा विनंती पत्र आहे. हा विनंती पत्र आहे. विनंती पत्र का बरं माहिती का, हे पूर्ण अमाऊंट भरत आहे, मग रिक्वेस्ट लेटर भरायची गरज नाही. ओके, IBA रजिस्ट्रेशन माहिती सांगायची गरज नाही. विनंती पत्र कधी येईल, जर त्यांनी 4,000 भरले तर. तुम्हाला आता सांगतो. बरोबर? हे भरायची गरज नाही कारण लगेच इनोस्कोपी भेटेल. आज रात्रीच ID काढेल, संध्याकाळपर्यंत त्यांना इनोस्कोपी पाठवेल आणि आज संध्याकाळीच त्याला क्लास रजिस्ट्रेशन करून देईल जयश्री. मग सरांना खूप खुश होतं, इतका फास्ट का सर्व्हिस. समजलं? हे फुल अमाऊंट, त्याला काय मग काय रोज सांगायची गरज पडत नाही. आता आहे जर त्यांनी 4,000 रुपये भरले, बरोबर, आता काय सर हे विनंती पत्र आहे म्हणजे आपण सध्या 4,000 रुपये भरले, उरलेला अमाऊंट अजून 1-2 दिवस टाइम येण्यासाठी सर. त्यासाठी विनंती पत्र आहे. रिक्वेस्टेड दीदीचं नाव येईल आणि तुमचं नाव येईल, ऍड्रेस येईल आणि जयश्रीमुळे त्याला कळालं आणि सगळं अंडरस्टँडिंग मला झाल्यानंतर तर सध्या मी 4,000 रुपये भरत आहे. उरलेला अमाऊंट मला 2 दिवस टाइम देऊन आपण असं रिक्वेस्ट करत आहे. पण सर 4,000 रुपयांनी तुमच्या मुलीचं सीट गॅरंटेड कन्फर्म होत आहे. कंपनी काही पण करू शकत नाही, कॅन्सल करू शकत नाही. तुम्ही सिक्युअर आहे सर.
पण आज 4,000 रुपये अमाऊंट आहे ना, मी ऑलवेज अंडरलाईन करतो. किती लोक बघितले? ऑलवेज मी अंडरलाईन करतो. कशाला माहिती का? हा 4,000 रुपयाचं रिफंड होत नाही, याला मी अंडरलाईन करतो. किती लोक बघितले? ऑलवेज अंडरलाईन करतो मी. समजलं? कारण का बरं? सर म्हणू शकते आम्हाला तर सांगितलंच नाही. का सर तुम्हाला अंडरलाईन पण केलं होतं, फॉर्म काढा. समजलं का? क्लिअर? अंडरलाईन करतो, रिफंड होत नाही म्हणून. सर 4,000 रुपये कधी रिटर्न भेटत नाही तर, पण त्याच्याने तुमचं सीट कन्फर्म होईल, म्हणजे काय धक्का बसत नाही. जर 2 दिवसात जर पुढच्या भरून घेतलं मग असं अडचण येत नाही सर. त्याचा सर्व होऊन जाईल प्रोसेस. ओके, चालेल. भरून घेतलं, चलो. 17,000 रुपये आले. इज इट क्लिअर? जेव्हा डीडी पाहिजे मानसिकता असेल आणि आपण जे देत जे प्राऊडनेस असेल आणि बाहेर रिअलिटी माहिती असेल, रिअलिटी असेल, मग डीडी तुम्ही काय पण करून आणता. समजलं? तुम्हाला 2-3 पॉईंट शिकवतो. लास्ट सर दादा पैसे नाही त्यावर आपण फीडबॅक घ्यायचे का? पैसे नाही. नेक्स्ट वर्कशॉप एवढं पहिले किती प्रश्नांची उत्तर दिला